ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हयातनगर खून प्रकरणातील सर्व आरोपींना हट्टा पोलिसांनी केले 36 तासात अटक. दिनांक 24/6/2025 रोजी सायंकाळी 9:30च्या सुमारास हॉटेल गावरान बिअर बार व रेस्टॉरंटवर दारू पीत बसलेल्या विशाल मुंजाजी देवरे व ओंकार देवीदास नरवाडे यांच्यावर आरोपी ऋषिकेश मारोतराव कदम राहणार सारोळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली, गोपाळ रंगनाथराव देवरे राहणार थोरवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली, शिवाजी धोंडीबा देवरे राहणार थोरवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांनी चाकूने वार करून विशाल मुंजाजी देवरे याचा खून करून आरोपी फरार झाले होते. नमूद गुन्ह्याचे ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, स्थानीय गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी भेट देऊन नमूद गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी पथके नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. त्यावरून एक पथक मुंबई येथे आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले होते. नमूद पथकातील पोलीस अधिकारी युवराज गवळी यांनी आरोपी हे पुणे येथून परभणी वसमत मार्गे नांदेड येथे जाणार आहेत अशी माहिती दिली. यावरून दिनांक 26 जून रोजी पहाटे तपासिक अधिकारी संग्राम जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबल लाखाडे, चव्हाण, कासले, भारशंकर, किरण धोत्रे यांनी वसमत येथे सापळा रचून गवळी मारुती मंदिर परिसरातून आरोपी ऋषिकेश मारोतराव कदम वय 21 वर्षे राहणार सारोळा वसमत जिल्हा हिंगोली, गोपाळ रंगनाथराव देवरे वय 35 राहणार थोरवा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन हट्टा येथे आणले व अधिक तपास केला असता नमूद आरोपीने मयताचे नातातील मुलीसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून चाकूने वार करून खून केल्याची कबुली दिली असून पुढील तपास सहपोलीस निरीक्षक संग्राम जाधव हे करत आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.